ॐ मुक्तसङ्गो न संवादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: ज्याच्या ठिकाणी आसक्ती नाही, जो अहंकारी नाही, यश किंवा अपयश यांच्या संबंधात जो निर्विकार आहे, तटस्थ आहे आणि तरीही जो धैर्य आणि उत्साह या गुणांनी युक्त आहे, त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात. प्रत्येक मनुष्य हा व्यक्तिशः आपणच आपला उद्धारकर्ता असतो, मित्र असतो किंवा अधोगतीला नेणारा स्वतःचा शत्रू असतो. हा सगळ्यांच्या जीवनात सर्व काळी उपयुक्त ठरणारा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत भगवंत आधीच्या श्लोकात सांगतात. आत्मोद्धार करायचा म्हणजे आपल्यातील तामस आणि राजस गुणांवर मात करत सत्वगुणांपर्यंत पोहोचायचं आणि तिथे स्थिर राहायचं. असा सत्वगुणी मनुष्य म्हणजेच सात्विक कर्ता कसा असतो हे भगवंत या श्लोकात आपल्याला सांगत आहेत. सात्विक कर्त्याचं पहिलं लक्षण म्हणजे तो मुक्त संग असतो. संग म्हणजे काय तर आसक्ती. ज्याचा अंतर्बाह्य संग सुटलेला असतो ना, तो मुक्त संग. कामना, ममता, स्पृहा यात अडकलं ना की मनुष्य भवबंधामध्ये अडकतो. मन, बुद्धी, शरीर, घरदार, ऐश्वर्य, सत्ता यांची आसक्ती म्हणजे बाह्य संग होय. तर आपली मनोराज्य, विविध वासना, अगदी साधनेतून होणाऱ्या फलप्राप्तीचा विचार, चांगल्या कामातून मिळणाऱ्या मानसन्मानाचा विचार म्हणजे अंतरसंग होय. या सगळ्यातून मुक्त असलेला असा तो मुक्त संग, असा सात्विक कर्ता होय. यासाठी निर्मम आणि निस्पृह व्हावं लागतं. खरा मुक्त संग कसा असतो हे आपल्याला या कथेतून समजेल. तंत्रमार्गाची साधना करत असताना रामकृष्ण परमहंसांना वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी नरेंद्रला म्हणजे स्वामी विवेकानंदांना विचारलं की या सिद्धी तुला देऊ का? या सिद्धींचा ईश्वर प्राप्तीसाठी काही उपयोग आहे का, असं स्वामी विवेकानंदांनी विचारलं. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की नाही. मग त्या सिद्धी मला नकोत, असं स्वामीजी म्हणाले. आपल्या श्रेष्ठ ध्येयात ज्या गोष्टींचा उपयोग नाही त्या गोष्टी नकोतच. मुक्तसंग व्यक्तीचं आणखीन एक उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज. शिवरायांनी पाठवलेली वस्त्र, धनसंपदा ही त्यांनी परत पाठवली. ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे की नाही. अनहंवादी म्हणजे अहंकाररहित, त्याला कोणत्याच गोष्टीचा अहंकार नसतो. त्याच्यात देहभाव, देहबुद्धी नसल्याने तो कोणत्याच कर्मांबद्दल अहंभावाने बोलत नाही. मी लोकांसाठी अमुक केलं, तमुक केलं, इतका दानधर्म केला, या कशाचीही तो वाच्यता करत नाही. काही वेळेस साधनेचाही सूक्ष्म अहंकार साधकामध्ये असतो, पण तोही अहंकार या सात्विक कर्त्यामध्ये नसतो. सात्विक कर्ता आसक्ती रहित होऊन, अहंकार रहित होऊन आपलं कर्म करत असतो. त्यामागे कर्तव्य भावना असते. हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी केलंच पाहिजे, या भावनेने तो कर्म करतो. त्यासाठी आवश्यक ते धैर्य आणि उत्साह हा त्याच्याकडे असतो. काही वेळा
कर्तव्य कर्म करताना त्यात विघ्न येतात, अडचणी येतात, अपेक्षित परिणाम दिसत नाही, तरीही त्याचं तेच धैर्य अबाधित राहतं, जे विघ्न आणि अडचणी नसतानाही कर्म करण्यामध्ये असतं. यालाच धृती असं म्हणतात. अनुकूल परिस्थितीत ज्या उत्साहाने सात्विक करता कर्म करतो ना, त्याच उत्साहाने तो प्रतिकूल परिस्थितीतही कर्म करत असतो. बरं, कोणत्याही परिस्थितीत सात्विक करता हा सारख्याच धैर्याने आणि उत्साहाने कर्म करत असतो. या गोष्टी वैयक्तिक कर्म करताना लक्षात ठेवल्याच पाहिजेत. पण सामाजिक क्षेत्रात, संघटनेत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या गोष्टी विशेषत्वाने लक्षात ठेवून कार्य केलं पाहिजे. बरं, असं कार्य करताना बऱ्याच वेळेस परिस्थिती ही प्रतिकूल असते. लोकांचं सहकार्य कमी प्रमाणात मिळतं. कष्टाच्या मानाने यशाचं हे प्रमाण अल्प असतं. कौतुक, प्रोत्साहन कमी प्रमाणात वाटायला येतं. अशा वेळी कार्यकर्ता निराश, निरुत्साही होतो. पण स्वतःला सांभाळण्याची हीच वेळ असते. बरं, हे माझं कर्तव्य आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मला ते केलंच पाहिजे, हा दृढ निश्चय असावा. अहंकार सोडून, यशाने हुरळून आणि अपयशाने खचून न जाता कार्य जर केलं तर कार्यकर्त्याचं धैर्य आणि उत्साह कायम राहील. सिद्ध सिद्ध्यो निर्विकारः हे सात्विक कर्त्याचं महत्वाचं लक्षण आहे. या ठिकाणी योगशास्त्रात सांगितलेल्या सिद्धी अपेक्षित नाहीत. कोणत्याही कर्तव्य कर्माचं निर्विघ्नपणे पूर्ण होणं म्हणजे सिद्धी होय, यश होय. आणि कोणत्याही प्रकारच्या विघ्नामुळे किंवा अपयशामुळे कर्तव्य कर्म पूर्ण न होणं म्हणजे असिद्धी किंवा अपयश होय. ह्या दोन्ही वेळेस मनात प्रसन्नता, हर्ष किंवा खिन्नता, शोक न निर्माण होणं म्हणजे सिद्धी असिद्धीत निर्विकार राहणं होय. यशाने हुरळून न जाता किंवा अपयशाने खचून न जाता धैर्य आणि उत्साह कायम ठेवून आपलं कर्तव्य कर्म करत राहणं हे महत्वाचं आहे. बरं, प्रतिकूल तेच घडेल असं म्हणून आपलं कर्तव्य कर्म करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र हे याचं मोठंच उदाहरण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचं धैर्य अबाधित होतं. अंदमानामध्ये काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगताना शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन करूनही कमलासारखं महाकाव्य आणि अनेक कविता त्यांनी रचल्या. बंदिवानांच्या शिक्षणासाठी कार्य केलं. तसंच ते अतिशय अनासक्त होते. ब्रिटिशांनी जप्त केलेली मत्ता स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही त्यांना परत मिळाली नाही. योग्य त्या मानसन्मानाऐवजी अवहेलनाच त्यांना सोसावी लागली. तरीही त्यांनी आपलं कार्य सोडलं नाही. आपलं कार्य संपलं हे जाणवल्यावर धन्योहम धन्योहम कर्तव्यमे न विद्यते क्वचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम या भावनेनी प्रायोपवेशन करून त्यांनी देहत्याग केला. प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य आणि उत्साहाने आपलं कर्तव्य कर्म निर्धाराने केल्याचं दुसरं उदाहरण म्हणजे बाजी प्रभू देशपांडे. प्रचंड मोठ्या मोगल सैन्यापुढे मोजक्याच मावळ्यांच्या सोबत ते पावनखिंडीत युद्ध करत होते. प्राण गेला तरी बेहत्तर, पण एकाही मोगल सैनिकाला खिंडीत पाय ठेवू देणार नाही या दृढ निश्चयाने ते लढत होते. तोफे आधी मरे न बाजी या धारणेतून त्यांचं कर्तव्य कर्म ते करत होते. या श्लोकात आसक्ती, अहंकार, धैर्य, उत्साह, सिद्धी, असिद्धी अशा 6 गोष्टी सांगितल्या आहेत. यापैकी आसक्ती
आणि अहंकार यांचा आपण त्याग करायचा आहे. धैर्य आणि उत्साह हे कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवायचं आहे. आणि सिद्धी असिद्धी या बाबतीत आपण निर्विकार राहायचं आहे. आसक्तीरहित, कर्तृत्वाभिमानरहित, धैर्य, उत्साह, यश अपयशाबद्दल निर्विकार असा जो कर्ता असतो तो सात्विक कर्ता असतो. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य करायचं आहे. बरं. ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.